आज 30 सप्टेंबर सोमवार. हा महिना बघता बघता संपून गेला. आता आपण ज्ञानेश्वरीच्या 65व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्म विद्याप्रदम. शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकं निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण पाहतो आहोत की 64व्या श्लोकावरच्या आपण ओव्या पाहिल्या की सगळ्यात गुह्यतम असं जे काही आहे ते मी तुला, तू माझा लाडका भक्त आहेस, प्रिय भक्त आहेस म्हणून सांगतोय. तर 52वी ओवी अशी होती, म्हणोनी आघवीची गुढे, जे पाऊनी अति उघडे, ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐकू. काय सांगतात ज्ञानदेव? की तू माझ्या रहस्यामुळं जगातली सर्वच्या सर्व जी काही गूढ गोष्टी आहेत, रहस्य आहेत, ती अक्षरशः उघडी पडतात. आणि ते माझं जे रहस्य आहे, माझं विशुद्ध बोलणं जे आहे ते तू आता ग्रहण कर. कारण काय म्हणतात ना, ओपन टू ऑल. सगळं माझं जे आहे ते असं उघड आहे, कुठलं कुणापासून लपवायचं नाहीच आहे. पण ही सगळी गूढ मी फक्त तुला का सांगतोय, तर तू माझा भक्त लाडका आहेस म्हणून. जसं त्या दिवशी सांगितलं होतं की रामकृष्ण परमहंसांनी सगळ्यांना सांगितलं, पण जो लाडका भक्त आहे विवेकानंद, नरेंद्र, त्याला ते ऐकू गेले. तसं आत्ता एवढ्या सगळ्या 18 औक्षणी सैन्याला काय, तसं म्हणलं तर भगवंताचं बोलणं ऐकू जायला हरकत नव्हती. पण हा माझा लाडका भक्त आहे, तू भक्त आहेस म्हणून तुला ते सगळं सांगतोय. तू आता काय कर, एकच गोष्ट कर. 65व्या श्लोकात सांगतात, मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मान नमस्कुरु. मामे वैश्यसी सत्यंते, प्रतिजाने प्रियोसी मे. किती वेळा सांगतोय तो की प्रिय हा असी मे, तू माझा अत्यंत प्रिय आहेस. फक्त तू एक काम कर, मन्मना भव, तुझं मन माझ्या ठिकाणीच ठेवणार आहो. मद्भक्त हा भव, भव शब्द सगळ्याला लागून घ्यायचा क्रियापद. तू माझा चांगला प्रिय भक्त हो. मद याजी भव, यजन, याजन म्हणजे पूजन, भक्ती. तर माझं पूजन करणारा हो. आणि माम नमस्कुरु, फक्त मलाच नमस्कार कर. माम एव एष्यसी, मग तू माझ्याजवळच पोहोचशील, मलाच प्राप्त करून घेशील. सत्यम ते, हे मी तुला सत्य सांगतोय. प्रतिजाने प्रिय असीमे. प्रतिजाने म्हणजे मी प्रतिज्ञेवर सांगतोय. आपण जसं शपथ घेऊन सांगतो म्हणतो ना, भगवंत अर्जुनाला सांगतोय की मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतोय. काय सांगतोय? मे प्रिय असी, तू अगदी माझा प्रिय आहेस आणि म्हणून तू माझाच भक्त हो. माझ्याच ठिकाणी मन लाव, मलाच नमस्कार कर, माझंच पूजन कर, म्हणजे तू माझ्याजवळच येशील. नाही तर ऐकायचं दुसऱ्याचं, लक्ष तिसऱ्याकडं, चौथ्याशी बोलायचं, 5व्याची पूजा करायची, असं करून चालेल का? हो नाही. मग आपलं अस्थिर मन असतं. त्यामुळं आपण, कथा कोणीतरी काल सांगत होतं की नक्की कोणाची भक्ती करायची कळतच नाही. एकदा इकडं लक्ष देणार, एकदा तिकडं लक्ष देणार. सगळ्यांमध्ये एकच परमेश्वर भरून राहिलं, ही जेव्हा भावना असेल तेव्हा तुम्ही रूप वेगळं असू द्यात, भगवंत एकच आहे.
तर असं सगळं व्हायला पाहिजे आहे. म्हणून काय म्हणताय, तरी बाह्य आणि अंतरा, म्हणून तू माझ्याशीच सगळं कर, माझ्याशीच जोडलेला राहा. मग तुला काही कळणार नाही, असं कुठलीच गोष्ट उरणार नाही. आता पुन्हा तेच जरा पटवून द्यायचे की तू का माझ्याशीच एकरूप राहायचेस, माझ्याच ठिकाणी मन का ठेवायचेस. तरी बाह्य आणि अंतरा, आपुलिया सर्व व्यापारा, मज व्यापका ते वीरा विशो करी. मग आता तू काय कर, बाह्य आणि अंतरा, आपले काही व्यवहार बाहेरून असतात, बाहेरचे असतात, आणि अंतरा म्हणजे अंतर्गत असतात, अंतरंगातले असतात. तर जे जे काही तुला सगळे इंद्रियांचे, बाह्य इंद्रियांचे व्यापार असतील किंवा मनादी अंतरिंद्रियाचे जे व्यापार असतील, त्या सगळ्या क्रियांचा तू काय कर, आपुलिया सर्व व्यापार, तुझ्या सगळ्या क्रिया, सगळे व्यापार, सगळे हालचाली ह्या काय कर, मज व्यापकाते वीरा विशो करी. विशो म्हणजे विषय बरं का, विष असा अर्थ नाही घ्यायचा. विषय कर म्हणजे मलाच, माझाच तू विषय कर. या सर्व व्यापक अशा मला विषय कर. म्हणजे काय, त्या दिवशी जसं सांगितलं की त्या बाईंना काहीच कळत नव्हतं काय करायचं, मला वेळच नाही. मग सांगितलं गुरूंनी की प्रत्येक गोष्ट मी रामा तुला देते, रामा मी आता काम करते, रामा मी आता केर काढते, रामा मी आता झोपते. जे करायचे ते रामाला उद्देशून करायचे. तसंच इथे आहे. किंवा डोळे मिटून चिंतन करणार असेल, मी आता तुझं स्तोत्र म्हणते, मी आता रामरक्षा म्हणते, मी आता हरे कृष्ण हरे गोविंद हा जप करते. म्हणजे सगळे व्यापार, आतले आणि बाहेरचे, अंतरंगातले, अंतःकरणाचे, मनाचे आणि बाह्य सगळ्या प्रत्येक इंद्रियाचे, चक्षु वगैरे ही जी 5 इंद्रिय त्यांचे सगळे व्यापार, त्याचा विषय तू मलाच कर. एकच टार्गेट ठेव, फक्त भगवंत, बाकी कुणालाही काही सांगू नकोस. आता त्यांनी उदाहरण छान, पुन्हा तीच उदाहरणं पण कशी पटवून देतात बघा. आघवा अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, तू सर्व कर्मी तैसा मजसीची असं. आता वाहणारा जो वारा असतो तो कुणाशीच एकरूप झालेला असतो, आकाशाशी, त्या पोकळीशीच सगळं आहे त्याचं एकरूपत्व. आणि वारा जसा ह्या आकाशाशीच एकरूप झालेला असतो, तसा तू तुझी सगळी कर्म माझ्याशी एकरूप होऊन माझ्या साक्षीनं कर. दुसरं कोणालाच सांगू नकोस. लहान मुलाचं बघा कसं असतं, प्रत्येक गोष्ट तो आईला येऊन सांगतो. आई माझा मित्र आलाय बरं का, आई मी आता त्याच्याकडे जातो बरं का, आई मला खाऊ दे, त्याला पण खाऊ दे. म्हणजे आई हे त्याचं पूर्ण एकमेव विश्व असतं. तशी ही भगवंत ही आपली माऊलीच आहे सगळ्या जगाची. आणि म्हणून प्रत्येकानं जर फक्त भगवंताला सगळं सांगितलं, त्या जनाबाई काय किंवा इतर काही अशा संत होऊन गेलेले आहेत की त्या सगळी कहाणी, सगळं, आता आपल्या या समर्थांच्या शिष्यासुद्धा वेणाबाई, अक्काबाई, सगळं काही समर्थांना सांगायचे, सगळं त्यांनाच येऊन सांगायचं. कारण आपलं दुःख सुख हे सगळं शेअर कोणाशी करायचं. मला सांगा, आपण शेजारणीला सांगतो, मैत्रिणीला सांगतो, जावेला सांगू, आणि कुणाला सांगू, बहिणीला सांगू. ते तर काहीच आपला तो उद्धार करू शकत नाहीत, दुरुस्त करू शकत नाहीत, आपल्या संकटातनं बाहेर काढण्याची त्यांच्याकडे ताकद नसते. मग आपली व्यर्थ शक्ती, आपली बडबड, आपला वेळ कशाला वाया घालवायचा. त्यापेक्षा सगळे व्यवहार तू मला उद्देशून कर, मलाच त्याचा विषय कर. कसा, तर वारा जसा आकाशालाच एकरूप राहून करतो, पूर्णपणे एकरूप झालेला असतो. किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन, माझे निश्रवणे कान भरू निघाली. बरं एवढंच काय, मगाशी सांगितले की अंतःकरण सुद्धा, मन मना भव, तुझं मन सुद्धा माझ्याशी एकरूप होऊ दे. म्हणून आता सांगतायत की तुझं मन सुद्धा जे आहे ते काय कर, तर ते सुद्धा एकमेव एकायतन म्हणजे एकमेव मंदिर कर. आयतन म्हणजे जागा, स्थान, मग ते मंदिर म्हटलं इथे, की आपलं मन सुद्धा माझं एकमेव मंदिर कर, आणि किंवा निवासस्थान कर, माझं निवासस्थान कर. माझे निश्रवणे कान,
आणि माझ्याविषयीच्या श्रवणानेच फक्त तुझी श्रवणेंद्रिय भरून टाक. बाकी श्रवणेंद्रियालाही दुसरं काही ऐकायला संधीच देऊ नकोस. आता हल्ली ते व्हॉट्सअपनं आणि त्या यूट्यूबनं लोकांना वेडं केले अक्षरशः. सारखं उघडून बसायचं, काहीतरी ढणढण ढणढण लावून ठेवायचं. त्याऐवजी भगवंताचं चिंतन, भगवंताचं स्मरण, काही जे असतील स्तोत्र असतील, कथा असतील, सतत त्या श्रवण करा. दुसरं मनात काही दुसरं आणूच नका. आता जसं कान माझ्याच ह्यानी भरून टाक, तसं काय म्हणतात, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तेथदृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. आणि मग हे आत्मज्ञानानं संपन्न झालेलं सगळे जे संत पुरुष आहेत, तीच माझी रूपं आहेत, प्रगट रूपं आहेत. ती कशासारखी, तर तेथदृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. कामिनी म्हणजे प्रिया. ती प्रिया काय करते की आपल्या प्रियकराकडेच सारखी पाहत असते. दृष्टी तिची फक्त त्याच्यावरच असते. तो बोलतोय कसा, तो हसतोय कसा, त्याचे डोळे कसे, त्याचं काय अमुक कसं, केस कसे, सगळं लक्ष तिचं त्याच्यावरच असतं. तसं ती जशी प्रियकराकडे एकटक लावून पाहत असते, दृष्टी खिळवून पाहत असते, तसेच हे संतसुद्धा सगळे काय करतात, संतांच्या रूपामध्ये मला माझं प्रगट रूप तू पहा. म्हणजे संतांमध्येच मला पहा आणि तिथेच तुझी दृष्टी खिळवून ठेव. दुसरीकडे इकडं तिकडं म्हणून बघा, संत संगतीने किती ज्ञानदेवांनी आणि तुकारामांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की संतांची संगत. समर्थही तेच सांगतात की संत सज्जन संत चरण रज लाभता सकळ. म्हणजे संतांच्या चरणाची रज म्हणजे धूळ जर आपल्या सतत आपल्या घराला, आपल्या आयतनाला लागली तर त्याच्यासारखं भाग्य दुसरं कुठलं नाही. म्हणून काय म्हणतात बघा, मी सर्व वस्तीचे वसवटे, माझी नामे जिये चोखटे, तिये जीवा यावया वाटे वाचेची लावी. आता प्रत्येक इंद्रियाचं सांगतात. श्रवणाचं सांगितलं, नेत्राचं सांगितलं, आता वाचेची या लावी. आता माझी नामे जिये चोखटे, आता अजून सगळं सांगतायत की जी सगळ्या वस्तुमात्रांचं राहण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे मी आहे. आणि माझी सगळी जी नावं आहेत ना, ती अंतःकरणात तुझ्या ठसावी म्हणून तू तुझ्या वाणीला सुद्धा काय कर, वाणीच्या मार्गाला लाव. म्हणजेच तू अखंड माझ्या नावात रमून राहा. फक्त माझंच नाम घे, बाकी काही करू नकोस. माझी नामे जिये चोखटी. आता विष्णूची 1000 नामं आहेत, रामाची सुद्धा पुष्कळ आहेत, गणपतीची आहेत. तर प्रत्येक देवाची इतकी नावं आहेत, चोखटी आहेत, छान आहेत. म्हणून त्याच्यावरून आपण मुलांची नावं ठेवताना सुद्धा ती ठेवतो. तर तू त्या नावांमध्येच दंग हो आणि खूप छान वाटतं बघा. परब्रह्म आता आहे रामाची सुद्धा सुंदरच आहे ना नामावली, किंवा सगळी त्याची विशेषणं जी समर्थांनी लिहिलेली ती सुंदर आहे. आणि विष्णूची सुद्धा 1000 नावं आहेत. तर त्या नावामध्ये तू दंग हो आणि मग तुझ्या अंतःकरणात कायमचं मी वास्तव्य करीन. तिये जीवा यावया वाटे वाचेचे निलावे. आता पुढचं काय म्हणतात बघा, हाताचे करणे, प्रत्येक इंद्रियाचं काम सांगितलं. हाताचे करणे का पायांचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. हातांनी जे करायचे ते माझ्यासाठीच कर, पायांचं जे चालणं आहे ते माझ्यासाठीच कर, तैसे करी. मला सांगा ना, चालताना काय त्रास आहे हो आपण देवाचं नाव घेतलं तर? नाहीतरी चालायचंच आहे नुसतं, मग त्यावेळेला मुखातनं नाव घेतलं तर? म्हणजे चालणंसुद्धा माझ्यासाठीच कर, बोलणंसुद्धा माझ्यासाठीच कर, पाहणंसुद्धा माझ्यासाठीच कर, ऐकणंसुद्धा माझ्यासाठीच कर. प्रत्येक इंद्रियाची क्रिया ही माझ्यासाठीच कर, मला उद्देशून कर. मग तुला आपपरभाव राहणारच नाही. आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा, तेणे यज्ञे होई बरवा याज्ञिकू माझा.
आता काय म्हणतात, मगाशी सांगितलं तसं, चालणं माझ्यासाठीच ठेव, माझ्यासाठीच हाताने होईल ते काम कर, आणि जे तुझे स्वजन आहेत, आपुला अथवा परावा. आपण सांगतो हा माझा मामा, हा माझा काका, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, हे माझे आईवडील. तसा परावा, ही माझ्या मित्राची, हे माझ्या अमक्याची. हे जे परावा म्हणजे दुसरे, परक्यांना, त्यांच्यावर तू काय करशील? ठाई उपकरसी पांडव. उपकर म्हणजे उपकार. ठाई म्हणजे क्षणोक्षणी त्यांच्या उपयोगी तू जे जे पडशील, जे जे त्यांच्यावर उपकार करशील, त्या उपकार यज्ञाने तेणे यज्ञ होई बरवा याज्ञिकू माझा. त्या उपकार यज्ञाने तू सर्वश्रेष्ठ माझाच याजक हो. यज्ञ करणारा तो याजक. मग तू सर्वांसाठी जे उपकार करशील किंवा मदत करशील, यज्ञ करशील अशा अर्थानं, तर ते सगळं उपकार करशील, तो सगळा माझ्यातर्फे कर. म्हणजे तू माझाच याजक होऊन, माझा सर्वश्रेष्ठ याजक होऊन त्या सगळ्या क्रिया कर. मदत करायची असेल, एखाद्याला हात देऊन न्यायचं असेल, एखाद्याचं ओझं उचलवायचं असेल, एखाद्याला गाडीमध्ये बसवायचं असेल, कितीतरी कामं असतात नाही का. मागं मी सांगितलं होतं की म्हाताऱ्या माणसांना तो सिग्नल नसेल, सिग्नलच नसतात काही ठिकाणी, ह्या रोड ओलांडून जायचे, ही सगळी तू छोटी छोटी कामं करशील. त्यांचं सामान आणून द्यायचे, त्यांचा फोन रिचार्ज करायचा आहे, हल्ली एवढी काम, त्यांची औषधं आणून द्यायची असतात. तर ही जी सगळी उपकार करशील, तू मदत करशील, ती सगळी माझ्यासाठी कर. म्हणजे तूच याजक हो, आणि सगळे उपकार हे तुझे जणू काही यज्ञ आहेत असं समज, आणि त्या यज्ञाचा याजक तू हो. तू माझ्यासाठीच कर सगळं. म्हणजे त्या भगवंताचं रूप तुला आजोबांमध्ये दिसू दे, आजीमध्ये दिसू दे, शेजारच्या एखाद्या गरीबामध्ये दिसू दे. आता परवाच आम्ही बघा सातारचे कंदी पेढे आणि बर्फी आणायला गेलो बरं का. आता भरपूर मिठाईची दुकानं आहेत, आणि आम्ही घेत होतो. ते एक गरीब बाई आणि तिचा मुलगा तिथे येऊन उभा होता, आणि तो आशाळभूतपणे पाहत असतो. त्या दुकानदाराला बिलकुल त्यांच्याकडं पाहावंसं सुद्धा वाटत नाही. आणि मला हे म्हणले बघतो, म्हणजे त्यांनी पाहिलं तर म्हणलं अरे वा. मग म्हटलं आता असं करा, आम्हाला जे देत आहे ना त्यातली एक मला बर्फी द्या हातात. त्या बाळाला दिली. इतका आनंद झाला, तुम्हाला म्हणते, इतका आनंद झाला. त्याच्यामध्ये तो रूप दिसतंय आपल्याला, परमात्म्याचं रूप दिसलं पाहिजे. नाहीतर मला सांगा, तुमचं एवढं भरलेलं आहे, उद्या वाया जातील त्या बर्फ्या, नाही कोणी गिऱ्हाईक आलं तर. पण गरिबाला देणं, आशाळभूतपणे पाहतोय त्याला देणं, हा खरा यज्ञ आहे. आणि हा खरं तो आपण करणारा तो याजक आहे. म्हणून म्हणलं, उपकरसी पांडवा तेणे यज्ञ होई बरवा याज्ञिकू माझा. तू माझाच याजक आहेस. हे एकैक शिकवू काई, पैसेवके आपुला ठाई, उरवनीयर सर्वही मी सेवेची करी. आता पुन्हा म्हणतायत, अरे मी तुला एक एक तरी किती शिकवायचं. आता तूच सेवक होऊन सेवक वृत्तीनं सगळ्यांची सेवा कर. काही लोक बघा लगेच उठतात, पटपट घ्यायला का सामान देऊ लागतात. खूप छान वाटतं बघा, हे असे पंक्तीच्या पंक्ती उठतात. आता काल कोण सांगत होतं, आजच त्या ह्यांची आली, रवींद्र पाठकांची हे आली आहे. तर बस 7 दिवसात एवढे 25,000 लोक जेवून गेले, अमक्यानं अमकं अन्नदान केलं, अमक्यानं अमकं दिलं. पण हे सगळं भगवंताच्या कृपेनं आपल्याला करायला मिळतं, ह्याची जाणीव सारखी पाहिजे. मी केलं नाही आहे तिथे, हे भगवंतांनी आपल्याकडून करून घेतलं. आणि स्वतःपाशी फक्त सेवक भाव ठेवायचा. विश्वातलं सगळं काही मीच आहे म्हणून काय म्हणलंय, उरोनियेर सर्व ही मी सेव्यची करी. आणि ह्या विश्वातलं सर्व काही मीच असल्यामुळं यच्च यावत विश्व मीच समजून माझ्या विषयी तू सगळी प्राणपणानं सेवा कर. त्यातच तुझं कल्याण आहे. बाकी तुला काही करायला नको. जिथे जिथे संधी मिळेल तिथे मला समजून तू सेवा कर. सेव्य सेवक भाव हा सतत असला पाहिजे आपल्याला. आपल्याला वाटतं आपली कुणीतरी सेवा करावी, आपली कुणीतरी मदत करावी.
पण आपणही कुणाची तरी उपयोगी पडलं. मी पाहिले आणि खूपदा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही 1 पट दिलं ना 10 पट तुम्हाला मिळत असतं. 10 पट काय 100 पटीने मिळतं. एकदा आपण कुणाला तरी अशा अडल्या नडलेल्याला मदत केली ना, आपण आडलं नसलो तरी आपल्याला लोक मदतीला धावतात की आम्ही तुम्हाला मदत करतो, थांबा जरा, तुमचं आता वय झाले, तुमचं आमचं झाले. खूप मदतीला येतात कारण ते खरे भगवंत भक्त असतात आणि आपणही तसंच व्हायला पाहिजे. काही नाही, सोपं सांगितलेलं आहे. किती किती सोपं करून सांगावं आणि ज्ञानदेवांनी अजून ते सोपं करून सांगितलं. मज व्यापकाते खरी तू विषय सर्व अंतर्बाह्य व्यवहारी. सोपं सांगितलेलं आहे. आता कालच एक कळले बघा. परवा आम्ही गेलो होतो एक जणांकडे, असेच रामच नाव, त्यांचंही नाव राम आहे आणि रामाची सेवा करतात. तर त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरीची वरदानंद भारतीची सोपी ज्ञानेश्वरी आहे, अनुवाद ज्ञानेश्वरी. आता मी उद्या गडावर गेले परवा, किती ती घेऊन येणार, इतकी सुलभ आहे बघा. म्हणलं आम्ही पुन्हा पहिल्यापासून सुरू करू ज्ञानेश्वरी शिकायला. कारण आपल्याला काही ओव्या थोड्याशा जड जातात, काहींचे शब्दार्थ मिळत नाहीत. त्यांनीसुद्धा सांगितलं की त्यांनीसुद्धा म्हणलेलं आहे की असे काही शब्द आहेत की ते सापडत नाहीत. मग त्याचा खोल अर्थ काय आहे, त्याचा काय भावार्थ आहे, तो समजून घ्यावा लागतो. तर तसं आता इथे बघा, मी त्यांना सांगितलं, म्हणलं आम्ही स्वरूपानंदांच्या ओव्या पाहतो आणि त्याच्यातून आम्हाला खूप सोपं कळून जातं. पण असं किती जणांनी काम केलेलं आहे. मागं मी म्हटलं होतं, तो आपला एक प्रोजेक्ट राहून गेला की ही ज्ञानेश्वरी पुन्हा खासनीस त्यांनी पूर्ण सगळी संस्कृत केली. आता हे आपलं झालं काम की मला ते काम सुरू करायचं की मूळ ज्ञानेश्वरी, त्याचं संस्कृत, त्याचं पुन्हा मराठी आपल्याला करता आलं सोप्या भाषेत. तेव्हा ह्या सगळ्यांनी केलेल्या ह्याच्याशी जुळवून घेतलं तर अजून ती ज्ञानेश्वरी. आणि हे असे अनुवाद करणारे खूप आहेत. जशा गीतेचे आपले 30 जण आहेत, तसे ज्ञानेश्वरीचे अजून कोण कोण असतील ते शोधून काढले पाहिजे. बरं. जैसा आकाशासी मिळवनिया राहे, पवन तो पाहे सर्वांगानी, तैसी घडतील कर्मे जी हातून, करीती अर्पण माझ्या ठाई. रहावया करी मीच एक स्थान, मानसा लागोन आपुलिया. मानस म्हणजे मन. भरोनिया ठेवी आपुले ते कान, मद्गुण श्रवण करोनिया. पार्थामूर्तिमंत मीच जे का संत, निर्मळ अत्यंत आत्मज्ञाने. तयाची या ठाई जडो दृष्टी तैसी, प्रेमपात्री जैसी कामुकाची. सर्व विश्वाचे मी विश्रांतीचे स्थान, परम पावन नाम माझे. तयांचा उच्चार गरजो तुझी वाणी, जीवन मानोनी मज लागी. हातांचे करणे पायांचे चालणे, मजची कारणे हो तुझ. मज म्हणजे ईश्वरासाठी आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की मी बोलतीये, मी फक्त त्यांची पुढे देते आपल्या. अर्जुनास्वहित किंवा परहित, साधिसील येथ जे जे काही. यज्ञ तो म्हणून तेणे यज्ञ देख, होई तू याज्ञिक भला माझा. एकक हे किती सांगू तुझ लागी, बाणवोनी अंगी सेवकत्व. विश्व हे मद्रूप मानोनी पांडवा, करी माझी सेवा सर्व भावे. आता पुढच्या ओव्यांमध्ये छान सांगतात बघा की ती सेवा कशी करायची आहे. ती कळली नाही पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे की इथं सेवा ही मी जे करीन ही सेवाच घडणार आहे भगवंताची. अगदी काय म्हणतात ना, शेलक्या गोष्टी करायच्या, त्याच्यापेक्षा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जेवढ्या करता येतील तेवढ्या आपण करायच्या. बघा आता, तेथ जाऊन या भूतद्वेषू, सर्वत्र नम वै नम मीची एकू. ऐसेनी आश्रयो अत्यंतिकू लाहसी तू माझा. सगळ्या विश्वामध्ये, सगळ्या प्राणीमात्रांमध्ये मीच भरून राहिलेला आहे असं एकदा तू पूर्णांशानं जाणून घेतलंस
की प्राणीमात्रांच्या ठिकाणचा तुझा द्वेष नष्ट होईल, द्वेष हरपून जाईल. आणि एकदा हा द्वेष लोप पावला की सर्वत्र मीच आहे हे तुझ्या अनुभवास येईल. आणि सर्वांना मग तू नम्र भावनेनं नमस्कार कर. म्हणजे मग पार्था तुला माझे सानिध्य मिळेल आणि तू माझा संपूर्णपणे आश्रय प्राप्त करून घेशील. किती 2 ओळीचा जो काय अभंग म्हणू, ओवी म्हणा, केवढा अर्थ भरलेला असतो. ऐसे आश्रयो आत्यंतिकू लाहसी तू माझा. लाहसी म्हणजे मिळवशील, लाभसी. एकदा तू सगळ्या भूतांमधला द्वेष काढून टाकलास. अजूनही आपल्यात मी तू तू चालतं. अगदी जवळची जी नाती आहेत, नवरा बायको असतील, आई मुलगा असेल, पुत्र कन्या असेल, तिथं जो द्वेष नकळत उत्पन्न होतोय तो काढून टाकायचा. पण तो आपण किती ठरवलं तरी काहीतरी असा प्रसंग येतो आणि नकळत ते द्वैत आपल्यातनं बोललं जातं, तर ते नको आहे. मग सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तर मी म्हटलं तसं सगळे प्राणी, कुणाबद्दलच वैर नाही. ते जाबालीची ऋषी काय किंवा वसिष्ठ काय किंवा भरद्वाज काय, सगळ्या प्राण्यांशी ते सतत प्रेमानेच वागायचे. त्यांच्या दृष्टीनं कोणी वैर, कारण त्यांना सर्वत्र तो राम, सर्वत्र परमेश्वरच दिसत होता. त्यामुळं तो कसाही असो. आता काल परवा कोणी सांगितलं की हे आता बिबटेरेन वाघ रे बघा असे रात्रीचे फिरत असतात, कोणाची हत्या करतात, हे करत असतात. ते त्यांचे भुगतात. पण त्यांच्यामध्ये जर आपण खरंच आपल्याला परमात्मा दिसला, परमेश्वर दिसला, तो कशाला आपल्याला खाऊन टाकेल? कशाला? आपणही त्याच्या अगदी जवळ जाऊन जशी गायींची पूजा करतो तशी सगळे प्राणी हाडवैर विसरून या ऋषींच्या आश्रमामध्ये राहत होते बघा. साप, मुंगूस, गरुड सगळे आवडीनं, मांजर, उंदीर सगळे असे एकमेकांशी खेळायचे. तशी मित्र कसे खेळतात सगळे तसे. मगाशी त्या रत्नाळीकर काकांनी छान सांगितलं की सगळ्या प्रसारी पाटरे, अमुक रे, सगळे खेळ असे छान एकमेकांशी जसं प्रेमाने करतात ना, तसं आपल्याला करता येईल. मग भरले या जगातू जाऊनी तिजयाची मातू होऊनी ठाईले कांतू आम्हा तुम्हा. मग ह्या जगामध्ये, सगळ्या ह्या जगामध्ये त्याचा परिणाम काय होईल की सगळ्या प्राणीमात्रांनी गच्च भरलेल्या विश्वात तिसरा कोणी शिल्लकच राहणार नाही. तिसरी गोष्ट शिल्लकच राहणार नाही. फक्त तुझा आणि माझा एकांत घडेल. तू आणि मी फक्त तिथे उरलेले असू. किती छान सांगितलं बघा. जाऊन तिचं याची मातू होऊन ठाईले एकांतू आम्हा तुम्हा. आता नव्या विवाहितांना किंवा जे असतात प्रेम करणारे, त्यांना एकांताची गरज असते. तिथं फक्त 2 म्हणतात ना, 2 इज कंपनी, 3 इज काय क्राऊड, किंवा त्यांची गर्दी होते. तसं भक्त आणि देवामध्ये सुद्धा दुसरा कोणी येणारच नाही. कारण सगळीकडे त्याला तोच दिसत राहणार आहे. फक्त भक्त दिसत राहणार, फक्त देव दिसत राहणार. म्हणून होऊन ठाईले एकांतू आम्हा तुम्हा. तेव्हा भलती अवस्थे मी तू ते तू माते भोगीसी ऐसे आई ते वाढेल सुख. मग अशी अवस्था तुला प्राप्त होईल. काय होईल की त्यावेळेला त्या अवस्थेत तुला मी आणि मला तूच भोगशील. म्हणजे एकमेकांचा आपण जो फायदा घेणार, लाभ घेणार, प्रेम करणार, ते फक्त तू माझं आणि मी तुझं. याचा अर्थ काय की भक्तरूपानं आणि तू मला देवरूपानं भोगशील. दोघांनाही एकमेकांचा प्रेम भरला असा आनंद लुटता येईल. आणि त्यामुळं प्राप्त झालेलं जे सहज सुख असेल त्याची म्हणजे त्याची जी व्याप्ती आहे किंवा त्याचा जो व्याप आहे तो पार गगनापर्यंत भिडेल. आपण म्हणतो ना, माईना 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 आनंद माझ्या माईना. म्हणजे तो गगनात सुद्धा आनंद मावत नाही, इतकी त्याची व्याप्ती होती. कारण तू आणि मी एकरूप झालेले असणार आहोत. म्हणून पुढं म्हणतायत, आणि तिजे आडळ करीते निमाले अर्जुना जेते
तैमी चिमणोनी तू माते पावसी शेखी. आडळ म्हणजे आडगळ किंवा दुसऱ्याची अडथळा. तर आता तिसऱ्या माणसाचा अडथळाच तुझ्या माझ्यातला हा जो विश्वाचा अडथर आहे किंवा अडसर आहे तो आपोआप दूर होईल. आणि मग सगळीकडं मीच तुला भरून आहे असं एकदा वैश्विक ज्ञान किंवा विश्वाचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळं तू स्वतः ब्रह्मस्वरूप होशील आणि मलाच येऊन मिळशील. कारण ह्या विश्वामध्ये मीच आहे. सगळीकडे जर तुला अगदी छोट्याशा गवताच्या पात्यामध्ये सुद्धा मीच दिसेल, एवढ्याशा किडा मुंगीमध्ये सुद्धा मीच दिसेल, मग तुला काहीच सताही राहणार नाही. परका राहणारच नाही कोणी, तिसरी व्यक्तीच नाही कोणी, फक्त तू आणि मी. त्यामुळं तू मला मिळशील, मी तुला मिळेन. आता उदाहरणं देतात छान. जैसी जळींची प्रतिमा जळनाशी बिंबा येता गाभा गोभा काही आहे. आता जेव्हा पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं असतं आणि पाण्यातलं प्रतिबिंब कधी आटून जातं, जेव्हा पाणी आटून जातं. पाणी आटून गेलं की मूळ बिंबात ते समाविष्ट होतं, म्हणजे ते प्रतिबिंब उरतच नाही. हे जेव्हा घडतं तेव्हा आता कुणाचा अडथळा आहे? कुणाचंच नाही. आता त्याला कुठलाच अडथळा नाही, फक्त एक प्रतिबिंब, एकमेव अद्वितीय. किंवा अजून नेहमीची उदाहरणं, पाणी, लाट, ती पुढे देतात. पै पवनु अंबरा का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा. आता पवन म्हणजे वारा, मगाशी वाऱ्याचं आणि आकाशाचं तर अगदी जवळचं नातं आहे. म्हणून सांगतायत की वारा गगनाला भिडला किंवा लाट सागरात पुन्हा मिळून गेली की मग त्यांना कोणाची अडखट आहे? कोणाचीच नाही, कारण ते दोन्ही एकच आहेत. हो, आपण त्यात भेद करतो. ही लाट, हा वारा, झुळूक, चक्रीवादळ, आमकं वादळ, पण ते आकाशात मिसळून गेलं की एकरूप होऊन जातं. जशी लाट पाण्यात मिसळली की वेगळी राहतच नाही तिचं अस्तित्व. तसं आता पुढच्या ओवीत सांगतात की तसा तुझ्या माझ्यात भेद काही उरणारच नाही आहे. म्हणून तू आणि आम्ही हे दिसत आहे देहधर्मी मग याचा विरामी मीची होसी. म्हणून आता हा सगळा आडवारा आडकाठी किंवा अडथळा सगळा संपल्यानंतर तू आणि मी हे दिसत आहे देहधर्मी मग याची विरामी मीची होसी. देहाने आत्ता आपण जर वेगळे वाटत असू तर तसं नाही आहे. तू आणि मी हा भेद देहाच्या दृष्टीने वेगळा दिसतो, पण तो एकदा लोप पावला की तू आणि मीच होणार आणि मी तूच होणार. मग आता कशाला भेद राहणार आहे? काहीच नाही भेद राहणार. एवढ्याच ओव्या बघूया. 67 पर्यंत झालेलं आहे. मग भूतद्वेष सर्वथा लोपोन सर्वत्र वंदन करावया. मीच उरेक तेव्हा प्राप्त होय परम आश्रय माझा तुझ. ऐशा परी विश्वी नुरोनिया तेज तिजे एकांत सहजे आम्हा तुम्हा. मी तुझ भोगीन भोगीसी तू माते. माते म्हणजे मला. वाढेल आयते सुख नित्य आले होते आड विश्वते का तिजे. ज्ञाने ते सहजे लोपे जेव्हा तेव्हा तूही मीच ज्ञान हे होताच. पावसील साच अंती माते. बिंबी प्रतिबिंब होय जेव्हा एक आटता उदक तडागाचे. तेव्हा करी कोण तेथे प्रतिबंध तैसाची अभेद आम्हा तुम्हा. सागरा खल्लोळ अंबरा पवन मिळ जाता कोण येई आड. म्हणून या जीव देहोपाधीग्रस्त मी तू ऐसे द्वैत तोवरीच. मग देह भाव नष्ट होता साच धनंजया मीच होशील तू. येथे मनी किंतु नको धरू काही प्रचित तू घेई स्वानुभवे.
ह्याची तू प्रचिती घे, स्वानुभवानी प्रचिती घे. मग तुला मी काय सगळं म्हणतोय ते होईल. आता अगदी एकत्वाला आलेले दोघंही. आता काय संपणारच आहे ना. गीता संपली की संपलेला आहे. तो म्हणतो ना शेवटी म्हणणार आहे की मी आता निस्संदेह झालो. कारण हे सगळं जग त्याला भगवंताला व्यापलेलं दिसू राहणार. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची खेले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्यांना धन्यवाद.